नमस्कार मित्रांनो. कोर्टाच्या आलेल्या नुकत्याच आदेशानुसार ऑगस्ट 2028पर्यंत सर्व शिक्षक बांधवांना केंद्र सरकारची CTET परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाची TET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ठीक आहे बघा, 2 जून आणि आपल्या सर्व शिक्षक बांधवांना एक आता आलेली एक संधी म्हणजे की सप्टेंबर 2026मध्ये केंद्र सरकारची CTET परीक्षा होणार आहे. तर त्या परीक्षेसाठी आपण अर्ज केला नसेल तर आपण लवकरात लवकर अर्ज भरावा अशी मी आपल्या सर्वांना एक विनंती करतोय. तर अर्ज भरत असताना परीक्षेसाठी अर्ज कसा भरायचा याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही एक स्वरूपाचं ब्राउझर ओपन करा. त्याच्या ॲड्रेस बरोबरती CTET ॲप्लिकेशन फॉर्म असे नाव टाका. सेंट्रल टेस्टर एलिजिबिलिटी CTET इंडिया ही टॅब येईल. त्या टॅबवरती क्लिक करा. त्यामध्ये बघा सगळ्यात शेवटी अप्लाय फॉर CTET सप्टेंबर 2026 ही टॅब येईल. त्या टॅबवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेट टू अप्लाय ऑनलाईन आणि रजिस्टर युअर सेल्फ फॉर अबव मेन्शन एक्झामिनेशन. तर या ठिकाणी आतापर्यंत आपण नोंदणी केलेली असेल तर न्यू या टॅबवरती क्लिक करा. या न्यू या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ह्या सूचना आहे त्या सर्व सूचना वाचा आणि त्यानंतर या ठिकाणी ह्या चेकबॉक्सला क्लिक करून क्लिक हिअर टू प्रोसीड या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेटचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या आईचं नाव लिहायचं आहे. त्याची जन्मतारीख, दिवस, महिना आणि वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एखादं ओळखपत्राचा प्रूफ या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्या ठिकाणी मी पासपोर्ट सिलेक्ट, वोटर ID सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर तुम्ही पुन्हा आणखीन आयडेंटिटी टाईप या ठिकाणी आयडेंटिटी टाईपमध्ये घेतल्यानंतर आयडेंटिफिकेशनचा नंबर आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन नेम तेच नाव आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. वडिलांचं नाव लिहायचं आहे, आईचं नाव लिहायचं आहे. त्या ठिकाणी जन्मतारीख, त्याचे जेंडर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रेमायशी आपल्या घराचा जो घर क्रमांक आहे तो लिहायचा आहे. सब लोकॅलिटी लिहायचे, लोकॅलिटी लिहायचे, कंट्री लिहायचे, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपला मेल ID टाकायचा आहे. तोच मेल ID पुन्हा या ठिकाणी टाका. मोबाईल नंबर टाका, तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर या ठिकाणी बघा ही टॅब रिकामी ठेवायची. त्यानंतर आपला सध्याचा ॲड्रेस आणि कायमचा ॲड्रेस जर सारखा असेल तर या चॅक बॉक्सला क्लिक करा. आणि त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी पासवर्ड तर काय, पासवर्ड कसा तर करायचा तर 1 2 3 4 5 M कॅपिटल आणि U@ असं अशा स्वरूपाचा 8 अंकी तुम्ही पासवर्ड टाका. तोच पासवर्ड या ठिकाणी त्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून काही प्रश्न सिलेक्ट करा. त्या ठिकाणी या ठिकाणी कोणते एक प्रश्न सिलेक्ट करा. व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट आणि त्या ठिकाणी स्पोर्ट क्रिकेट असं नाव टाकून सिलेक्ट करून तुम्ही हा कॅप्स कोड टाकून तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल. तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तर त्या ठिकाणी मी आता या ठिकाणी एका शिक्षकाचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतोय. आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काळजी काय घ्यायची आहे बघा, तुमचं सेंटर आता CTET म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये असल्यामुळे भारत देशामध्ये याची वेगवेगळ्या स्वरूपाची सेंटर आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या ठिकाणी जर समजा नांदेडला राहत असाल, नांदेडला तुमचं जर सेंटर यावं असं वाटत असेल तर नांदेडचाच ॲड्रेस या ठिकाणी द्या. तुमचं जर समजा तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या जवळ सेंटर यावं असं वाटत असेल तर या ठिकाणी तुमच्या मित्राचं किंवा जवळच्या कोणाचंही तुम्ही या ठिकाणी ॲड्रेस लिहा तर त्या ठिकाणी त्यांचं सेंटर येईल. आता बघा आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत, पण आम्ही जर समजा नांदेड जिल्ह्याचा ॲड्रेस टाकला तर नांदेड जिल्ह्याचं सेंटर आम्हाला येऊ शकतो. हे या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघा मित्रांनो या ठिकाणी मी सर्व काही माहिती या ठिकाणी भरलेली आहे. कॅन्डिडेटचं नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे, पूर्ण वडिलांचं नाव लिहिलेलं आहे, आईचं नाव लिहिलेलं आहे, जन्मतारीख लिहिली आहे, जेंडर सिलेक्ट केलेलं आहे आणि आयडेंटिटी टाईप म्हणजे वोटर ID सिलेक्ट केलेली आहे आणि त्याचा वोटर IDचा नंबर दिलेला आहे. त्यानंतर तोच जी वरील माहिती भरली की तीच माहिती या ठिकाणी पुन्हा भरलेली आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये प्लॉट नंबर, प्रेमायसिस लिहिलं आहे, गावाचं नाव लिहिलं आहे, स्टेट लिहिले, डिस्ट्रिक्ट लिहिलेलं आहे आणि पिन कोड टाकला आहे. त्यानंतर आपला मेल ID टाकलेला आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे, दोनदा टाकलेला आहे मोबाईल नंबर, दोनदा मेल ID टाकलेला आहे. त्यानंतर हाच ॲड्रेस मला कायमस्वरूपी ॲज अ परमनंट ॲड्रेस म्हणून करायचा आहे. तर या ठिकाणी मी स्टॅटिक या चेकबॉक्सला सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर पासवर्ड काय करायचा आहे या ठिकाणी आता मी या ठिकाणी एक डेमो पासवर्ड दिलेला आहे बघा, 1 2 3 4 5 MU अशा स्वरूपाचा पासवर्ड सिलेक्ट केलेला आहे. व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट्स हे हा सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट केला आहे, हा क्वेश्चन सिलेक्ट केला आहे आणि त्याचं उत्तर काय दिलं आहे बघा, CRSC क्रिकेट सिलेक्ट केलेलं आहे. क्रिकेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी हा कॅप्स कोड या ठिकाणी बराच वेळ झाल्यामुळं याला रिलोड करा. रिलोड केल्याच्या नंतर बघा मित्रांनो
या ठिकाणी बघा मित्रांनो, मी या ठिकाणी सबमिट करतोय, त्या ठिकाणी इरर आलेलं आहे. इरर काय आलेलं आहे त्या ठिकाणी काय सांगत आहे की प्लीज फिल डिटेल्स ॲज प्रिंटेड ऑन क्लास 10th पासिंग सर्टिफिकेट. 10वीच्या पासिंग सर्टिफिकेटवरती जशी माहिती दिली की नाही तशी माहिती भरा असं म्हणत आहे. तर या ठिकाणी काय बघा, 10वीच्या मार्कलिस्टवरती काय माहिती आहे बघा, हे जे आडनाव आहे का नाही माझं सुरुवातीला दिलेले आहे अशा स्वरूपाचा आहे. तर तो एक बदल मी आता या ठिकाणी करून पुन्हा अर्ज या ठिकाणी सबमिट करतोय बघा. पुन्हा एकदा सबमिट करतोय. लोडिंग कॅप्चा डिड नॉट मॅच प्लीज इंटर अगेन पुन्हा म्हणत आहे. या ठिकाणी अशा स्वरूपाचा इरर आल्याच्यानंतर पुन्हा एकदा जास्त वेळ झाल्यामुळं अशा स्वरूपाचा इरर येत आहे बिगमध्ये. Please review the information carefully before the final submission. If you would like to change any information, please field you may do so by click close. क्लोज केल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी ह्या गोष्टी आहेत का नाही, याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचंय, एक एक चेक बॉक्सला काय करायचं या ठिकाणी व्हेरीफाय करायचं. या चेक बॉक्समधली माहिती बरोबर आहे, या चेक बॉक्स मधली माहिती बरोबर आहे, असं सिलेक्ट केल्यानंतर ॲग्री करायचं आहे. ॲग्री केल्यानंतर सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर. यस, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाका. हे बघा, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यानंतर यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण कसा करायचा, फीस पेमेंट कसं पूर्ण करायचं हे आपण समोर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. या संदर्भात आपल्याला कोणते सोपा शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.